कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर किती पटकन फायनल झालं नाही डील। एवढं मोठं डील इतक्या पटकन फायनल होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं सर। विश्वा ज्याच्यावर आपण डील केलाय तो माझा जुना मित्र आहे। त्यांनी जेव्हा स्टार्टअप केलं होतं तेव्हा मी त्याला मदत केली होती, त्यामुळे मला माहिती आहे की हे डील फायनल होणारच होता। आता बघ प्रपोजल किती ग्रँड होतं ते। येस सर, ऍब्सोल्युटली। आता हे प्रपोजल इतकं ग्रँड होईल की लीला वहिनीने याचा कधी विचारही केला नसेल। सर स्वतःहून तुम्ही हे सगळं मॅनेज करता हे जर त्यांना कळलं ना तर त्यांना प्रचंड आनंद होणार आहे सर। विश्वास जे जो इव्हेंट ऑर्गनायझर होता ज्याच्याशी आपण बोलत होतो त्याचं नाव काय होतं? गायकवाड, राईट? त्याला फोन लावतो। गायकवाड, अच्छा गायकवाड, आय एम सॉरी, थोडं लास्ट मिनिट चेंजेस झालेले आहेत। तुम्हाला जे दिलेलं डील होतं ते मला कॅन्सल करावं लागणार आहे। नाही नाही, तुमचा काही फॉल्ट नाहीये। आम्ही ही अरेंजमेंट पर्सनल लेवलवरच करणार आहोत। ओके, आपण करू पुढच्याला का? थँक्यू सर। पण हे विश्वा, मला याच्यासाठी सगळा ट्रस्टवर्दी स्टाफ हवा आहे। ओके, आणि हे सगळं मला कॉन्फिडेन्शियल ठेवायचं आहे आणि स्टाफला लोकेशनवर गेल्यावरच कळायला हवं की प्लॅन काय आहे। नोट करे। येस सर, येस। ओके, हो हो, चला। ही काय वेळ आहे का? तुला सांगितलं होतं ना, काम असेल तर आधी मेसेज करत जा। सॉरी सर, पण आपल्यासाठी एक फार बॅड न्यूज आहे सर। एजे सरांना बहुतेक आपल्यावर डाऊट आलाय। का? काय झालं? सर, त्यांचा आत्ताच मला फोन आला होता। ते म्हणाले की ते ग्रँड प्रपोजलचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला देऊ शकत नाहीये। काय देऊ शकत नाही म्हणजे? सर, ते प्रपोजल त्यांना स्वतःच करायचं आहे, त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट ते कोणालाच देणार नाहीये। हे जे समजतो काय स्वतःला, ह्याच्या डोक्यात नक्की काय प्लॅन ना कळायला हवा। सगळं प्लॅनिंग जर स्वतःनेच केलं तर लीलाला मारणं अशक्य आहे। एजेच्या डोक्यात नक्की काय प्लॅन चाललाय ना, काढावंच लागेल। वहिनी, एजे आज आयुष्यात पहिल्यांदा तिखट कॅरेमेल कस्टर्ड खाते आणि तितक्याच तिखट भाषेत एजे लीलाला झापतील। तिला एजेंना खुश करायचं होतं ना। खुश करणं तर दूर, आता बघा एजे कशी तिची खरडपट्टी काढतील ते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।